पंढरपूरमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर आलेली आहे। सकाळी 2 वेळा जमिनीखालून मोठा आवाज आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली। आता हा आवाज नेमका कोणाचा होता, नक्की याच्या मागं काय नेमकं कारण होतं ते समोर आलेलं आहे आणि सर्वांच्या पायाखालची नंतर जमीनच सरकली। असं या घटनेत काय घडलं होतं की सोमवारी अक्षरशः एकाच दिवशी 2 वेळा जमिनीखालून मोठा आवाज ऐकू आला आणि या घटनेमुळे तेथील लोक प्रचंड घाबरले। पंढरपुरात सोमवारी सकाळपासून गूढ आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। नक्की याच्या मागचं कारण ते आहे ते समोर आलेलं आहे। आता पहिली घटना सकाळी सुमारे 10:15 सुमारास घडली। सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते। काही जण विठुरायाच्या दर्शनासाठी तिथे आले होते, परंतु त्यांच्यासोबत असा धक्कादायक प्रकार घडेल असं त्यांना वाटलंही नसेल। निसर्ग आपल्यावर कोपतोय की काय असंच त्यांना तिथे जाणवून आलं, कारण की जमिनीखालून 2दा मोठा आवाज आला आणि जमीनसुद्धा अक्षरशः हादरत होती। पहिली घटना सकाळी 10:15 सुमारास घडली। आता अचानक जमिनीखालून जोरदार आवाज आल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला। हा भूकंपाचा धक्का तर नाही ना, या भीतीने अनेकांनी घराबाहेर धाव घेतली। घटनेनंतर शहरात सर्वत्र पाहणी करण्यात आली, मात्र कुठेही स्फोट किंवा अपघात किंवा अन्य कोणतीही ठोस घटना आढळून आली नाही। सकाळच्या धक्क्यातून नागरिक सावरत नाहीत, तोच सुमारे 2:30 पुन्हा एकदा गूढ आवाज आला। यावेळी आवाजाची तीव्रता अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे। जोरदार कडकडामुळे काही घरांच्या काचांना तडे गेले, तर काही ठिकाणी त्या फुटल्याचाही दावा करण्यात येत आहे। नेमका हा आवाज कुठून आणि कशामुळे आला याबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं। अक्षरशः लोक प्रचंड घाबरले होती, नक्की हा आवाज कुठून आला। मग शास्त्रज्ञांनी काय सांगितलं पहा। भूकंप तर नाही, पण कारण काय आहे? तज्ज्ञांच्या मते पंढरपूर हे दख्खनच्या पठारावर वसलेले असल्याने जमिनीखालील खडकांच्या थरामध्ये नैसर्गिक हालचाल होत असतात। खडकांवर अचानक दाब निर्माण झाला की तो दाब आवाजाच्या स्वरूपात बाहेर पडतो। हे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने रिश्टर स्केलवर त्याची नोंद होत नाही, मात्र स्पष्टपणे ऐकू येतो। तसेच पावसाळ्यात जमिनीतील भेगांमध्ये पाणी खोलवर झिरपते। हे पाणी गरम किंवा खोलवर असलेल्या खडकांच्या संपर्कात आले की वाफ तयार होते आणि त्यामुळे हवेचा दाब वाढतो। हा दाब अचानक बाहेर पडल्याने अशा प्रकारचे गूढ आवाज निर्माण होतात, असे शास्त्रज्ञ सांगतात। जमिनीखालील नैसर्गिक पोकळ्यांमुळेही अशा घटना घडू शकतात। दरम्यान प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे। अक्षरशः भूकंपासारखे धक्के, काही घरांचे काचासुद्धा फुटलेले आहेत। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।